नमस्कार. फक्त योजना या YouTube चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर समाज विकास विभाग पुणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत विविध योजना सुरू झाल्या आहेत. तर यामधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरता सायकल सुविधा. तर यामध्ये पाहू शकता की सायकल जी आहे ती मोफत मिळणार आहे. फक्त मागासवर्गीय जे विद्यार्थी आहेत त्यांना सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण होऊन किमान 11वी तसेच त्यापुढील वर्गात मान्यताप्राप्त कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना अगोदरच्या परीक्षेमध्ये 50% गुण मिळाले असल्यास तसेच घरापासून महाविद्यालयाचे अंतर 2 किलोमीटरपेक्षा जास्त असल्यास सायकल घेण्याकरता अर्थसहाय्य देण्यात येत आहे. तर याच्यामध्ये डिटेल माहिती तर सायकल तर मिळणार आहे, पण सायकल मिळण्यासाठी आवश्यक जी पात्रता आहे ती पाहूया. तर कुटुंबाचे पुणे महानगरपालिका हद्दीत किमान 3 वर्ष वास्तव्य असल्याचा पुरावा म्हणून मागील 3 वर्षाचा मनपा टॅक्स पावती किंवा लाईट बिल किंवा टेलिफोनचे बिल तसेच दूरध्वनी किंवा झोपडीचा फोटो किंवा पास चालेल झोपडी सेवा शुल्क पावती, भाडे करारनामा यापैकी एक डॉक्युमेंट जोडावं लागेल. रेशनिंग कार्डची साक्षांकित प्रत अपत्य पडताळणीसाठी जोडणे आवश्यक आहे. वयाच्या पुराव्यासाठी जन्म दाखला व शाळेचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र चालणार आहे. मागासवर्गीय असल्याचा जातीचा दाखला जोडणे आवश्यक आहे. मागील उत्तीर्ण परीक्षेमध्ये 50% पेक्षा जास्त गुण असावेत. गुण प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या राहत्या घरापासून महाविद्यालयाचे किमान अंतर 2 किलोमीटरपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. दिनांक 1/5/2001 नंतर जन्माला आलेल्या व हयात अपत्यामुळे कुटुंबाच्या अपत्यांची संख्या 2 पेक्षा जास्त झाल्यास लाभ मिळणार नाही. त्यानंतर कुटुंबाचे सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न 1,00,000 रुपयांपेक्षा कमी असावे. झोपडपट्टीतील अर्जदार शेजार समूह गटाचा उत्पन्नाचा दाखला जोडावा लागेल व झोपडपट्टी व्यतिरिक्त राहत असलेल्या अर्जदारांनी मान्य तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला जोडणे आवश्यक आहे. अर्जदाराचे आधार कार्ड व बँक पासबुक साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. अटी व नियम यात बदल करण्याचा व अर्ज नाकारण्याचा अधिकार या संबंधित अधिकाऱ्यांकडे राहणार आहे. त्यानंतर स्कॅन डॉक्युमेंट संलग्न करणे आवश्यक आहे. तर सहसा आता तुम्हाला ऑनलाईन करायचा आहे. ऑनलाईन अर्ज कसा करायचा याचा सविस्तर व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येईल. त्यामुळे ही महत्त्वाची योजना इतरांपर्यंत नक्की शेअर करा.